कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर, कागल, भुदरगड, आजरा, गडहिंग्लज आणि चंदगड या 6 तालुक्यांमध्ये विकसित कृषी संकल्प अभियान राबवण्यात येत आहे। त्यानुसार भारतीय कृषी अनुसंधान परिषद तसंच श्री सिद्धगिरी कृषी विज्ञान केंद्राद्वारे शास्त्रज्ञांची 3 पथकं तयार केली आहेत। प्रत्येक पथक दररोज किमान 2 गावांना भेटी देत आहे। या मोहिमेची करवीर तालुक्यातील पाडळी खुर्द इथं सुरुवात झाली। शाश्वत शेतीसाठी नॅनो खतांचं महत्त्व या विषयावर यावेळी मार्गदर्शन करण्यात आलं। ड्रोन तंत्रज्ञान, जलसंवर्धन आणि जैविक शेती यावरही भर देण्यात आला। यामध्ये कृषी विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या खरीप हंगामपूर्व ज्या काही मोहिमा आहेत त्यामध्ये होमणी नियंत्रण मोहीम असेल, बियाणे उगवण क्षमता प्रात्यक्षिकांचं डेमॉन्स्ट्रेशन्स असतील, त्याचबरोबर बीज प्रक्रिया असेल, या संदर्भातलं शेतकऱ्यांना विस्तृत मार्गदर्शन करण्यात आलं। त्याचबरोबर कृषी विभागाच्या विविध योजना, त्यामध्ये केंद्र सरकारच्या PM किसान योजना असेल, ॲग्रिस्टॅक नोंदणी संदर्भात फार्मर IDच्या संदर्भातली जनजागृती असेल, त्याचबरोबर प्रधानमंत्री पीक विमा योजना, त्याचबरोबर कृषी विभागाच्या राज्य शासनाच्या ज्या योजना आहेत या संदर्भात विस्तृत मार्गदर्शन शेतकऱ्यांना करण्यात आलं। त्यांच्या अडचणी जाणून घेण्यात आल्या। आता हा हंगामी पावसाच्या दरम्यान घेतलेला आहे। यावेळच्या अडचणी वेगळ्या, सुरुवातीच्या अडचणी वेगळ्या, पावसानंतर जे काय अडचणी येणार त्यावरच मार्ग निघाला तर शेती उत्पादन किंवा शासनाची योजना सक्सेसफुल चांगली चालणार आहे आणि शेतकऱ्याच्या जीवनमानात उत्साहात भर पडणार आहे। शेती उत्पादन वाढणार आहे। भविष्य काळात अशाच उपक्रमाची गरज आहे। आज या ठिकाणी आमच्या अनेक अडचणी, समजा तणनाशक कसं मारायचं म्हणा, हे मारायचं सगळं, जाती कुठल्या वापरायच्या, परत काही शेतकऱ्याच्या अडचणी शासनामार्फत जाणून घेण्याचा प्रयत्न केला।